गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज बनवलेत मी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक. तर रेसिपी शेअर करते. आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पुढे पाहूया. इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 चम्मच मी रवा घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे गरम करून, परत मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. आता मिक्स करून घेऊ गरमच आणि मग पाणी घेऊन आपण हा पीठ मळून घेऊ आणि थोडं झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देऊ. आता इकडं सारण तयार करते. तूप टाकले, मी सुकं खोबरं वापरलेलं आहे, गूळ घालायचं आहे, मिक्स करून त्याच्यामध्ये विलायची आणि जायफळ पावडर टाकलेली आहे आणि सारण आपलं झालेलं आहे. इकडं आता मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता हे गव्हाचे पीठ आपण सुक्या पिठाने पोळी बनवली तर पीठ एकमेकांना चिटकत नाही. मग थोडंसं पाणी लावलं आहे आणि हे पाऱ्या करून घेतलेल्या आहेत, एकसारख्या करून घेतलेल्या आहेत आणि सारण भरून आपल्याला हा मोदक तयार करायचा आहे. तर हा मोदक किती मस्त झालेला आहे. गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी मस्त असे मोदक तयार झालेले आहेत. आता हे आपण फ्राय करून घेऊ तेलामध्ये आणि मस्त असे फ्राय झालेले आहे. तर मंडळी, कशी वाटली गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक केलेत? आवडल्यास नक्की एक लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.